हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट विथ श्रुतीज व्लॉग. तर आज आहे डे सेकंड इन उडपी. सो सकाळ सकाळ छान मस्त थंडगार असं वातावरण आणि गरम गरम चहा, ते पण निसर्गाच्या सौंदर्यासोबत. खूप छान. सो चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही छान फ्रेश झालो आणि नाश्त्यासाठी बाहेर आलो. चहा बिस्किट खाऊ काय खा ना मामा बरोबर हा ये घे. वॉटरमेलन खातो ना? नाही आणि का बरं आणले एवढे? एक तुमच्या रूम मध्ये आमच्या रूम मध्ये वर वर कोणी कडे नाही तू होती बा आमच्याकडं. जा म्हणतीला म्हणा दीदी मला प्लीज बसू दे ना. हा म्हण परत जोरात म्हण. काय म्हणती ती? जोरात तू स्लाइड खेळ म्हणा. थांब मी बसून दे. जा स्लाइड वर कर जा. तू पण चलतो का? चल तू पण हे इकडून स्लाइड वर चलतो ना. स्लाइड वर हे बघ दीदी काय कशी करते का. ये ग दीदी वरती. ये खाली ये. चल चल चल. हे बघ आता थोडे दिवस राहिले तर रमून जाईल. दीदी खाली बसा. दीदी येते बसा. हा बस खाली. करा आता कशी करायची. ये मम्माकडे बघ. ये माऊ काम नाही. ही पण छान आहे. तू ये चल पटकन. गुड. घोड्यावर बसले लाडोबा. लाडोबाचे लाड कोण करी. कोण करी. आजोबाजी. कोणाबरोबर बसला तू. दीदी बरोबर बसला का तू. हा हा तुगडक तुगडक घोडोबा. उतरायचं. नाही चालत तसंच आहे ते. कर खालीवर कर. खालीवर कर. ये उतर मग. लक्ष बसायचं तुला. वा 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 कशी चालत रे दीदी. तू इथं बस. मग दीदी कसं एकटी बसल. सो आता आम्ही छान मस्त नाश्ता केलेला आहे आणि कॉफी एन्जॉय केली आहे. आता आम्हाला आउटडोअर काही स्पॉट बघायला जायचे आहेत. तर ते कोणते कोणते आहेत ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळतीलच. तुम्हाला जर इकडे उडपीला यायचं असेल तर छान ही प्लेस आहे जिथे आम्ही थांबलेलो आहोत.
कुद्रुनेस्ट म्हणून. आणि तिथे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप छान छान असे स्पॉट्स फोटोजचे जे आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणारच आहेत, तर ते पण आहेत. सो आम्ही खूप एन्जॉय करतोय. स्टे ट्यून्ड विथ अस. आता आम्ही चाललो आहोत मल्पा बीचला, जे उडुपीमध्ये सिच्युएटेड आहे. आणि मल्पा बीचवरून आपण बोटने सेंट मेरी आयलंडला पण जाऊ शकतो. सो आम्हाला तिकडे पण जायचं आहे. बघू आता काय काय शक्य होतं आहे, कारण बाळांमुळे ठरवलेला प्लॅन एक्झॅक्ट वर्क होईल की नाही सांगता नाही येत. तिथे पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवते. तिथलं खूप छान वैशिष्ट्य आहे. मल्पा बीचला पोहोचल्यानंतर आम्ही फेरी घेतली आणि तिथून सेंट मेरी आयलंडला जायला निघालो. मुलांनाही खूप मजा येत होती आणि सुंदर लाटांचा प्रवाह आमच्या नजरेसमोर होता. आणि आम्ही तिथून मग सेंट मेरी आयलंडला निघालो. सो फायनली एक 5 ते 7 मिनिटांचा फेरीचा प्रवास करून आम्ही आयलंडला पोहोचलो. तर आता आयलंडचं वैशिष्ट्य काय, हे बेटावर ही जी बेट आहे त्या बेटावर नैसर्गिकरित्या तयार झालेले पंचकोन, षटकोन आणि अष्टकोनी बेसॉल्ट खडकांचे खांब आहेत, जे आपल्याला कुठंही बघायला मिळत नाहीत. खूप सुंदर असा नजराणा, डोळ्यांचे पारणे फेडणारा आम्हाला बघायला मिळाला. आणि इथलं जे पाणी आहे ते इतकं निथळ आणि स्वच्छ आहे, खूप सुंदर. आणि तुम्हाला हे जे समोर म्हणजे जिथून आपण चालतोय ही जी खाली वाळू दिसते, तर ती वाळू नसून शंख आणि शिंपले पाण्यावर ओढून आल्यानंतर जे तयार झालेले आहेत त्याचा एक थर तयार झालेला आहे. आणि शंख आणि शिंपले सगळीकडे पसरलेली आहेत. त्यांचा भुगा झाला कारणाने ते खाली असे दिसत आहेत. आम्ही खूप छान छान आयलंड फिरलो, मस्त फोटोज काढले, खूप साऱ्या छान मेमरीज कलेक्ट केल्या आणि परत कुद्रुनेस्टकडे आलो. आधी याच्यात आरोळी मारा. आधी हसा, आपण दोघं हसू. आधी हसा ना, आपण दोघं हसू ना. इव्हिनिंगला मस्तपैकी कांदा भजे खाल्ले आणि छान मग बाळांना पण खाऊ घालून आम्ही निवांत झालो. आज खूप दमलो होतो, कारण खूप ठिकाणी फिरायला झालेलं आणि बाळं पण खूप दमली होती. सो लवकर डिनर करून आम्ही झोपलो, कारण सकाळीसुद्धा आम्हाला काही स्पॉट्स बघायला जायचं आहे. सो त्याची तयारी करायची होती. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. डे 3मध्ये खूप साऱ्या एक्साइटमेंट ॲक्टिव्हिटी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.